अहिल्यानगर पोलिसांची श्रीरामपूरमध्ये धडक कारवाई. कत्तलीसाठी नेणाऱ्या गोवंशीय जनावरांची सुटका. 7.35 लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमध्ये कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचनेनुसार LCBने श्रीरामपूर शहरात सापळा रचून ही कारवाई फत्ते केली आहे. दिनांक 22 जुलै रोजी श्रीरामपूरमधील मिल्लतनगर ते गोंदवणी रोडवर पेट्रोलिंग दरम्यान एका पिकअप गाडीतून दाटीवाटीने जनावरे नेली जात असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने आबासाहेब विलास काळे या चालकाला पिकअप गाडीसह ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान ही जनावरे समीर कुरेशी, वसीम कुरेशी आणि सादिक कुरेशी यांच्या सांगण्यावरून कत्तलीसाठी नेली जात असल्याचं उघड झाले. पोलिसांकडून 1,35,000 रुपये किमतीच्या गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून वाहतुकीसाठी वापरलेली 6 लाखांची पिकअप गाडी असा एकूण 7,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.